प्रायोजक राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये 150 जागांवर एकमत। पुढच्या 2 ते 4 दिवसात उर्वरित जागांबाबत निर्णय होईल। सेना भाजपच्या बैठकीनंतर अमित साटम यांची घोषणा। मुंबईला विकून खाणाऱ्यांना घरी बसवणार अमित साटम यांचा ठाकरे बंधूंना टोला। तर जोपर्यंत नवाब मलिक राष्ट्रवादीमध्ये तोपर्यंत आमचा त्यांच्याशी संबंध नाही, सेना भाजप भूमिकेवर ठाम। माणिकराव कोकाटे आता बिनखात्याचे मंत्री। कोकाटेंकडील क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग खाती अजित पवारांकडे सोपवली। राज्यपालांनी केला आदेश जारी। कोकाटेंच्या राजीनाम्यावर उद्या हायकोर्टातील सुनावणीनंतर घेणार निर्णय। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तटकरेंची माहिती। माणिकराव कोकाटे हिट विकेट। कोकाटेंनी स्वतः खड्ड्यात उडी मारली, तर कोकाटेंना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न। संजय राऊतांची जहरी टीका। अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार। नांदेडमधील प्रचार सभेत बोलताना अमोल मिटकरींचा दावा। दादांकडे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद असल्याचा उल्लेख। मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंचं 10,000 कोटींचं बजेट। प्रत्येक उमेदवाराला शिंदे 10 कोटी रुपये देणार। संजय राऊतांच्या आरोपांमुळे एकच खळबळ। भाजपनं काँग्रेसला दिला धक्का। प्रज्ञा सातव यांचा रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का। राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे भाजपच्या वाटेवर। कलाटेंसह एकूण 22 जणांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार। पुणे पिंपरी चिंचवड पाठोपाठ मुंबईमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता। एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव द्या, अजित पवारांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सूचना। सूत्रांची माहिती। शिल्पकलेतील भीष्माचार्य हरपला। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं निधन। वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।